मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना घडली। वरळीमध्ये हा भीषण अपघात घडला। मासे आणण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला भरधाव चारचाकीने उडवलं। या घटनेत महिलेचं निधन झालं आहे। वरळीतील ॲट्रियम मॉल परिसरात काल पहाटे 5:30 वाजता ही घटना घडली। दरम्यान वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे। या हिट अँड रन प्रकरणाचं राजकीय कनेक्शनही समोर आलं। या हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणात त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता। पोलिसांना मुलाचाही शोध लागला असून या प्रकरणात मुलगा आणि ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आता या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। कायद्यासमोर सर्व समान आहेत। सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान पाहतो। त्यामुळे या घटनेत वेगळा न्याय दिला जाणार नाही। जे होईल ते कायदेशीररित्या होणार आहे। कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। या घटना वारंवार होऊ नये यासाठी प्रशासन आणि गृह विभाग उपाययोजना करेल। विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही। जर तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला कोणी पाठीशी घालणार नाही। सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे।